जर आपण कांतारा डोक्यावर धरून उचलून ठेवू शकतो, मग आपल्या मराठीच श्रद्धेला, मराठी संस्कृतीला का डावलतो? नमस्कार, मी प्रतीक तुम्हा सर्वांचं मराठी व्हॉइसमध्ये मनापासून स्वागत करतो. खरं तर आज एका ज्वलंत आणि सुंदर अशा विषयावरती बोलण्यासाठी ही व्हिडिओ बनवत आहे. नुकतंच देऊळबंद 2 या चित्रपटाचं पोस्टर आणि टीजर लॉन्च झाला आणि हे लॉन्च झाल्यानंतर खूप साऱ्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 10 वर्षांपूर्वी देऊळबंद नावाचा एक सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला होता. आणि या चित्रपटामध्ये एक शास्त्रज्ञ आणि आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यामधलं जे गोष्ट होती ती नास्तिकतेकडून आस्तिकतेकडचा प्रवास हा त्यात दाखवण्यात आला होता. आणि खरं म्हणायला गेलं तर ही स्टोरी प्रवीण तरडेंची होती, कारण की ते सुद्धा पूर्णपणे नास्तिक होते आणि त्यांना देवाबद्दल एवढी भावना नव्हती. पण तरी सुद्धा या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना त्यांच्यामध्ये ती भावना प्रस्थापित झाली आणि नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे हा त्यांनी त्यांचा प्रवास त्यामध्ये सांगितला. पण हा प्रवास सांगत असताना प्रत्येक चमत्कारामागं त्यांनी सायंटिफिक रिझन दिलंय आणि प्रत्येक सायंटिफिक रिझनच्या मागं त्यांनी देवाचं रिझन दिलंय. त्यामुळे हा चित्रपट खूप गाजला आणि मराठी लोकांनी त्याला डोक्यावर उचलून ठेवलं. पण आता काय होतंय, देऊळबंद 2 हा सिनेमा येत्या 21 मेला प्रदर्शित होतोय. पण नुकताच जसं या चित्रपटाचा ट्रेलर म्हणा किंवा टीजर म्हणा आणि पोस्टर लॉन्च झालंय, त्यानंतर खूपच वाईट आणि घाणेरड्या प्रकारच्या कमेंट्स या पोस्टरवर्स, यांच्या न्यूजवर्स आणि यांच्या प्रत्येक लिंकवरती येऊ लागल्या. पण का? अगदीच म्हणायला गेलं तर मी तुम्हाला काही कमेंट्स इथं वाचून दाखवतो. काय चाललंय, कुठे जात आहोत आपण, काय सध्या होणार आहे? नास्तिक माणसांचं रूपांतर या भोंगळ्या आस्तिकमध्ये आपण करतो. म्हणजे स्वामी कोणी चमत्कारी जादूगार नव्हते, ते संत होते, काहीही दाखवतात. सिनेमांमुळे अंधश्रद्धा वाढते. तुम्हाला कोणी सांगितलं प्रेक्षक वाट बघतायत? अध्यात्माची आणि देवधर्माची दुकानं जोरात सुरू आहेत. दाखवायचं असेल तर चांगलं दाखवा. धर्माकी वाढवण्यासाठी सोपा मार्ग सापडला आहे. खरात बाबाची भूमिका आहे का? म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतोय, आपण कोणाबद्दल चर्चा करतोय याचं जराही भान नसलेली ही व्यक्ती, हे असे अनेक व्यक्ती अशा कमेंट्स करतात. मला त्या प्रत्येक कमेंट करणाऱ्या किंवा वाईट बोलणाऱ्या एकेकाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कांतारा चित्रपट पाहिला असेल. कांतारा चित्रपट आपण डोक्यावर उचलून धरला. कांतारा चित्रपटाचं बरंचसं मार्जिन आपल्या महाराष्ट्रातून निघालंय, मराठी माणसांकडून निघालंय. जर आपण कांतारा डोक्यावर धरून उचलून ठेवू शकतो, मग आपल्या मराठीच श्रद्धेला, मराठी संस्कृतीला का डावलतो? चला, कांतारा 2 जो होता, जो आता नुकताच येऊन गेला, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा इतिहास दाखवला. इतिहासात त्या गोष्टी घडल्याही असतील, त्यांनी त्या समोरही आणल्या असतील, तरी आपण अगदी छानपणे तो चित्रपट पाहतो. पण कांतारा 1 जो आलेला होता त्याच्यामध्ये तर त्यांनी आत्ताच्या युगाची आणि जुन्या गोष्टींची सांगड घालून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. ती अंधश्रद्धा नव्हती का? मग आपल्याला कांतारा चालतो तर आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणसाने जी कलाकृती बनवली आहे ती का नाही चालत? तुम्हाला साऊथचे देव चालतायत, मग आपला महाराष्ट्रातला मराठी देव का नाही चालत? ही मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे. प्रवीण तरडे नेहमीच त्यांच्या चित्रपटातून समाज प्रबोधन करत असतात. खरंच तुम्ही स्वामी भक्त असाल नसाल तरी हा चित्रपट बघायला नक्की जा. कारण की हा चित्रपटातून जो फायदा होणार आहे तो प्रवीण तरडे हे शेतकऱ्यांसाठी देणार आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी देणार आहेत. आणि जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा नसेल, तुम्ही स्वामी भक्त नसाल किंवा तुम्ही नास्तिक असाल, तर ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवावं, जग जाहीर करू नये. आणि जर चांगलं बोलता येतच नसेल तर किमान वाईट सुद्धा बोलू नये. श्री स्वामी समर्थ.